नमस्कार मित्रांनो, मी RSK9। आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे जे की भारतातील एकमेव ठिकाण म्हणजेच दैत्यगुरु श्री शुक्राचार्य यांच्या मंदिरात। हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव येथे आहे। मित्रांनो, या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो यांच्या लग्नासाठी मुहूर्त काढावा लागत नाही किंवा बघावा लागत नाही। चला तर मित्रांनो, हजारो वर्षापूर्वीचा इतिहास बघूया आणि त्यांचं दर्शन पण घेऊया। श्री शुक्राचार्य आणि बृहस्पती हे ब्रह्मदेवाचे नातू होते। बृहस्पती यांना स्वर्ग लोकात गुरुचे स्थान भेटले आणि शुक्राचार्य यांना तेथे कोणतेही स्थान भेटले नाही। यामुळे त्यांना राग आला आणि अपमानित होऊन ते तिथून निघून गेले। त्यानंतर ते दैत्यांकडे गेले। त्यांनी दैत्यांना सर्व स्टोरी सांगितली। दैत्याने त्यांना दैत्यगुरु म्हणून घोषित केले। अशा प्रकारे त्यांचं नाव दैत्यगुरु शुक्राचार्य असे पडले। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर दर्शन घेऊ। ही आहे दैत्यगुरु शुक्राचार्य यांची मूर्ती आणि राईट साईडला देवयानी यांची मूर्ती, तर लेफ्ट साईडला कसदेव यांची मूर्ती। दैत्यगुरु शुक्राचार्य यांना एक मुलगी होती देवयानी, आणि देवयानी यांचे पती राजा ययाति हे होते। चला तर मित्रांनो, यांच्याबद्दल थोडीशी शॉर्टमध्ये माहिती बघूया। देवयानी हिला राजा ययाति सोबत लग्न करायचे होते, पण शुक्राचार्य यांना हे लग्न मान्य नव्हते। त्यानंतर त्यावेळेला ग्रहदशा चांगली नव्हती आणि लग्नासाठी सुद्धा मुहूर्त निघत नव्हता। अशा वेळेस शुक्राचार्य यांनी तपश्चर्या करून आणि साधना करून सर्व ग्रह अनुकूल करून घेतले आणि त्या जागेला पवित्र करून घेतलं। त्यानंतर शुक्राचार्यांनी या दोघांचे लग्न लावून दिले आणि त्या जागेला एक महत्त्व प्राप्त करून दिले। अशा प्रकारे त्यावेळेस फर्स्ट टाइम आंतरजातीय विवाह ठरला। मित्रांनो, लग्न असो किंवा कार्य असो किंवा कोणतं कामही असो, त्यासाठी मुहूर्त काढावा लागत नाही, म्हणूनच ह्या जागेला महत्त्व प्राप्त झाले। आणि आपल्या चॅनलची सुरुवात सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेऊनच सुरू करत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार।